आज पैशाचं बोलतो. पैशाचं म्हणल्यावर इंटरेस्टिंगच असतं नेहमी, आहे का नाही? आज आपण बोलू की पैसा कुठल्या कुठल्या दिशांनी आपल्या आयुष्यामध्ये येतो आणि आपल्या आयुष्यामध्ये त्या अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या कुठल्या झोन्स मधून येतात, कुठल्या दिशांमधून येतात आणि आपल्या घराच्या कुठल्या दिशामध्ये कुठला वास्तुदोष असल्यामुळे तुमचा पैसा, व्यवसाय, नोकरी ज्या गोष्टी तुम्हाला फायनान्स क्रिएट करतात, त्या गोष्टींमध्ये अडथळे निर्माण होतात. तसंच प्रत्येक दिशा ही आपल्या आयुष्यावर नेमका कुठला इम्पॅक्ट देते आणि तो इम्पॅक्ट कसा देते, त्या ठिकाणी आपण कुठल्या रेमेडीज करू शकतो, याची सुद्धा आपण थोडीशी एक डिस्क्रिप्टिव्ह चर्चा करू. मस्त मजा येईल. मस्त व्हिडिओ बघा आणि तुमच्या घरात इम्प्लिमेंट करा. 100% रिझल्ट येईल, काही डाऊट नाही बिलकुल. ग्रोथ का नाही होत व्यवसायाची? बरेच लोक व्यवसाय टाकतात, सफलच होत नाही. वर्षानुवर्ष व्यवसाय करताय, इन्क्रिमेंट नोकरीमध्ये काही नाहीये. आपण किती प्रयत्न केले तर आपल्याला एक्सपेक्टेड संधी मिळत नाहीये. या सगळ्या प्रश्नांची चर्चा या आजच्या व्हिडिओमधून आपण करू. वेगवेगळ्या झोन्सचा जो परिणाम आहे हा आपल्या पैशावर असेल, ग्रोथवर असेल किंवा ओव्हरऑल आपल्या आयुष्याच्या अपॉर्च्युनिटीवर कसा इम्पॅक्ट होतो आणि त्या दिशांमध्ये काय योग्य रेमेडी प्लेस केल्यावर आपल्या आयुष्यामध्ये अधिकाधिक बदल व्हायला सुरू होतात, आर्थिक प्रगती व्हायला सुरू होते, हे मी तुम्हाला सांगतो. आपल्या घरातल्या पैशाशी आणि व्यवसायाशी संबंधित काही झोन्स आहेत, काही दिशा आहेत. यामध्ये सगळ्यात मेन दिशा आहे सगळ्यात पहिली नॉर्थ ईस्ट, दुसरी आहे पूर्व दिशा म्हणजे ईस्ट, तिसरी आहे साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय, चौथी आहे साऊथ म्हणजे दक्षिण, पाचवी आहे साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य, सहावी आहे वेस्ट म्हणजे पश्चिम आणि सातवी आहे नॉर्थ वेस्ट म्हणजे वायव्य. एकूण टोटल 16 दिशांचा विचार आपण वास्तुशास्त्रामध्ये करतो, पण आज आपण फक्त पैसा ह्या दृष्टीने फक्त 8 दिशांवर बोलूया. या 8 फार मेजर कन्सिडर केल्या जातात. याच्यामध्ये जे छोटे छोटे दोष जरी असले ना, मग तुमच्या आयुष्यामध्ये फायनान्स गणित डगमगायला सुरू होतं. आज योग्य ठिकाणी जर छोटे छोटे रेमेडी तुम्ही केल्या तर आयुष्यात तुम्हाला 100% रिझल्ट देतो, ही माझी गॅरंटी. सगळ्यात पहिली दिशा नॉर्थ ईस्ट, ईशान्य दिशा. ऐकले असेल सगळ्या पॉडकास्टवर, सगळ्या रील्सवर, ईशान्य दिशेत टॉयलेट किचन गेलं की कॅन्सर होतो, XYZ आजार होतो. येस, होतो. का? कारण ईशान्य दिशा आहेच तेवढी इम्पॉर्टंट. सगळ्यात पहिले बोलू नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य कोन बद्दल. जर तुम्ही तुमच्या घराचा साधा नकाशा करून त्यामध्ये नॉर्थ ईस्ट दिशा जर शोधायची म्हणली, कशी शोधायची? उत्तर दिशा आणि पूर्व दिशा यांमधला जो कोण जातो त्याला म्हणतात ईशान्य. ईशान्य आपल्या लॉजिकल थिंकिंगशी रिलेटेड आहे. नवीन नवीन ज्या आयडियाज क्रिएट होतात त्याला रिलेट केल्या गेलेली ईशान्य. एखादं काम जर आपल्याला करायचंय, आपण कुठल्या पद्धतीने त्या कामाचा विचार करतो, हे आहे ईशान्येची कॅपॅबिलिटी. आपल्या विचार करण्याची जी काही मेथडॉलॉजी आहे ही ईशान्य किती स्टेबल आहे त्याच्यावर डिसाईड होती. एनिथिंग, कुठल्याही गोष्टीला डोकं तर लावायच लागतं. डोकं नाही लावलं तर गोष्ट कशी होईल? काम जर पुढे घालवायचं असेल, लेट सपोज तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपण काळानुसार बदलतो, बरोबर? नवीन गोष्टी शिकतो, नवीन गोष्टी शिकल्यावर त्याचा बुद्धीने वापर करतो आणि इम्प्लिमेंटेशन मध्ये आणतो. एखादा माणूस आहे, वर्षानुवर्ष एकच 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 गोष्टी करतोय, कालांतराने काय होईल? मागं पडून जाईल. एखादी व्यक्ती जर म्हणती मला ऑफिसचं सगळं काम येतंय पण भाऊला काही लॅपटॉपच चालवता येईना, याचा अर्थ काय होतोय? काळानुसार तो व्यक्ती अपडेट नाही झालेला आहे. अपडेट माणसाला काय करते? त्याची बुद्धी. आणि जर बुद्धी अपडेट नाही झाली तर मग प्रगतीमध्ये मेजर प्रॉब्लेम्स क्रिएट करते. सगळ्यात मेजर आहे नॉर्थ ईस्ट तुमचं कंट्रोल्ड असणं. कंट्रोल्ड म्हणजे बॅलन्स स्टेट मध्ये असणं. एखादा दुकानदार आहे किंवा व्यावसायिक गेल्या 40-50 वर्ष झालं ज्या पद्धतीने तो चालवत आलाय त्याच पद्धतीने आज चालवतोय वर्षानुवर्ष. त्याचं जे बिलिंग आहे ऑटोमेट केलेलं नाहीये, न्यू टेक्नॉलॉजीज त्यांनी स्वीकारलेल्या नाहीये. ERP सॉफ्टवेअर असतं माहिती ना, तुम्ही किराणा मालाच्या दुकानात गेल्यावर तुम्हाला बिल्स वगैरे देतात, काहीच वापरत नाही, त्याला माहितीच नाही. काय कशी ग्रोथ होणार? कसं कंपाऊंडिंग करणार? कसा बिझनेस ग्रो करेन?
नाही करू शकत. विदाउट लॉजिकल थिंकिंग कसं तुम्ही ह्या जगामध्ये सस्टेन करशाल? ईशान्य दिशा आपल्या विचारांना सक्षम करण्याचं काम करते. म्हणजे स्पेशल केअर घेणं काम आहे या ईशान्य दिशेमध्ये. आता प्रश्न येतो, ईशान्य दिशेमध्ये काय टाळायचं? सगळ्यात पहिलं, डस्टबिन बिलकुल नाही ठेवायचं. ईशान्य दिशा विचारांची आहे. जर तिथे डस्टबिन ठेवले तर प्रत्येक विचार हे डिस्पोजल क्रिएट करतील, चुकीचाच डिसिजन घेतात बेसिकली. दुसरी गोष्ट, तिथे लाल कलर नाही पाहिजे. ईशान्य दिशा ही जल तत्वाची आहे. लाल कलर जो आहे तो अग्नी तत्वात येतो, नाही चालत. पिवळा कलर नाही चालत. का? पिवळा कलर पृथ्वी तत्वाचा आहे आणि पृथ्वी तत्व जो आहे तो जलला अडवतं, म्हणून पिवळा कलरही नाही चालत. शास्त्रानुसार ईशान्य कोण हलका पाहिजे. मेजरली तिथे जास्त वजन नको, रेड कलर नको, त्याच्यानंतर ना डस्टबिन नको, टॉयलेट तर नको. टॉयलेट किचनचा विषय सोडून द्या, 100% कॅन्सर होतो. तो तर विषय वेगळाच आहे, तो टॉपिकच वेगळा आहे. आज आपण पैशाचं बोलतो म्हणून त्या टॉपिकवर जास्त नाही बोलत मी. पण ईशान्य दिशेतलं टॉयलेट किचन असेल तर यू हॅव टू शिफ्ट फ्रॉम दॅट प्रॉपर्टी, किंवा त्या गोष्टी तुम्हाला तोडाव्याच लागतात. त्यात तर काही वावडं नाहीये. डस्टबिन असेल तर डस्टबिन इथून काढा. एंट्री असेल तर एंट्रीला ब्ल्यू कलरचा टेप किंवा अल्युमिनियमचे स्ट्रिप्स टाकून तुम्ही ट्रीट करू शकता. डन झाला ईशान्य. अजून एक गोष्ट, ईशान्येची एंट्री असली तर ईशान्येची एंट्री कर्जबाजारी करते माणसाला. अख्ख्या इंटरनेटवर तुम्हाला आपल्याच प्रोफाईलवर दिसेल की मी एकटा बोलतोय ईशान्येची एंट्री कर्जबाजारी करते. माझ्याकडे जो माणूस येतो तो म्हणतो मला ईशान्येचा कोण आहे आणि तो कर्जबाजारी झालेला आहे. सो ईशान्येची एंट्री कर्जबाजारी करते. काय असावं? माझ्या मते ईशान्येमध्ये तुम्ही अर्जुन उपदेश ऐकतोय श्रीकृष्णाकडनं किंवा श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश देतोय, ही पेंटिंग लावा. जेणेकरून काय होईल, तुम्हाला आयुष्यात एक चांगला गाईड तयार राहील आयुष्यात नेहमी तुमच्या आजूबाजूला, है ना. दुसरी दिशा आहे पूर्व दिशा. पूर्वलाच आपण इंग्लिशमध्ये ईस्ट असं म्हणतो. आता पूर्व दिशा जी आहे ती आहे असोसिएशन आणि योग्य कनेक्शन. आईस्क्रीम खायचंय तर आईस्क्रीमच्याच दुकानात गेलं पाहिजे. तुम्ही किराणा मालच्या दुकानात गेला तर कदाचित आईस्क्रीम मिळणार नाही. आयुष्यात ग्रो करायचं असेल तर फक्त मेहनत करून थोडी फायदा आहे. प्रॉपर तुम्हाला गाईड लागतो. योग्य लोकांशी तुम्ही योग्य टाइम मध्ये कनेक्शन असणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. आपण म्हणतो ना पॉलिटिशियनचा हात असला की कामं होतात बरेचसे. का? कॉन्टॅक्ट्स आहेत, कनेक्शन्स आहेत. तुमच्या आयुष्यात अनेक लोक येत असतील, पण योग्य व्यक्ती आणि योग्य वेळ जेव्हा निर्माण होती तेव्हा त्या कामाला 100% यश क्रिएट होतं. उदाहरणार्थ, एखादा बिझनेसमॅन आहे, एक योग्य व्यक्तीच्या संपर्कात तो येतो आणि त्या व्यक्तीमुळे त्याला लय मोठी ऑर्डर भेटती, लय मोठी संधी भेटती. म्हणूनच योग्य कनेक्शन तुमच्या ग्रोथ मध्ये फार मेजर रोल क्रिएट करतो. पूर्व दिशेत काय असू नये, पूर्व दिशेत टॉयलेट असलं तर ऑफकोर्स ते टॉयलेट काय करेल, दोष तयार करेल आणि अशाच माणसांची भेटशाल जी माणसं तुमचं नुकसान करतील. पूर्व दिशेत डस्टबिन टाळावं. टॉयलेट असेल तर स्टेनलेस स्टीलची स्ट्रिप्स इथे बसून जाऊ शकते. किचन सो आहे पूर्व दिशेमध्ये, नॉट गुड नॉट बॅड. ग्रीन कलरचा आयडियली ओटा असावा. बाकी तर नॉर्मल बॅलन्स असावी, ऑफ व्हाईट कलर असावा. त्यातल्या त्यात तुम्ही जर तिथे प्लांट्स ठेवले तर वेल अँड गुड आहे. पण त्या प्लांट्सची पण नंतर अनालाइज होती की मर्क्युरीची निगेटिव्ह हिट आहे का, पॉझिटिव्ह हिट आहे का, XYZ. पण मेजरली ब्रासचा सूर्यही तिथे एखादा माणूस लावू शकतो जर त्याच्या कुंडलीमध्ये सूर्य पॉझिटिव्ह असेल तर. तिसरी दिशा साऊथ ईस्ट, आग्नेय दिशा. कशी ओळखशाल? दक्षिण आणि पूर्व यांच्या जी मधली आहे तिला म्हणतात आग्नेय कोण. पैसा आली की गरमी येते, ऐकली आहे ना म्हण. मग पैसा जेव्हा माणसाकडे येतो गरमी क्रिएट करतो. म्हणजेच गरमी ही कुठेतरी समथिंग रिलेटेड आहे मनी सोबत. पैशाच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची दिशा माझ्या मते पैशाचं ट्रान्झॅक्शन आणि ओव्हरऑल तुम्हाला लिक्विड कॅश फ्लो म्हणतोय मी. व्यवसायामध्ये पैसा येणं आणि तो एकदम योग्य पद्धतीने वापरल्या जाणं हे एकदम इम्पॉर्टंट आहे. लय भल्या भल्या मोठ्या मोठ्या फॅक्टर आहेत, पैसे येतात पण टिकत नाही.
जर पैशाचं प्रॉपर मॅनेजमेंट नसेल तर व्यवसाय चालण्यासाठी आणि पुढे वाढण्यासाठी फार अडचणी क्रिएट होतात. आग्नेय दिशेत काय टाळावं? प्रायमरी ब्लॅक कलर, ब्ल्यू कलर, अंडरग्राऊंड वॉटर टँक, बोरिंग हे प्रॉब्लेमॅटिक क्रिएट करू शकतात बिकॉज ह्या जलतत्वासोबत रिलेटेड आहेत. त्याच्यानंतरनं ह्या दिशेला टॉयलेट असेल तर तुमचा अख्खा लिक्विड कॅश फ्लो फ्लश होऊन जाईल. रेड कलरचा टेप त्याच्या आजूबाजूने लावायचा किंवा कॉपरची पट्टी त्याच्या आजूबाजूने लावायची, जेणेकरून आग्नेय दिशेतलं टॉयलेट ट्रीट होईल. भीमसेनी कपूर ही तुम्ही तिथे लावू शकता, बट इट विल इन्क्रीज पॉझिटिव्हिटी. ते ट्रीट नाही करणार टॉयलेटला कॉपरची स्ट्रिप्सच ट्रीट करेल किंवा रेड कलरचा टेप ट्रीट करेल. आग्नेय दिशेतच मेजर दोष असल्यावर पैसा बुडायला सुरू होतो. लक्षात ठेवा, आग्नेय दिशा फार महत्वाची आहे विथ रिस्पेक्ट टू मनी. जेव्हा तुम्ही पैशाचा विचार करता तेव्हा आर्थिक व्यवहारांमध्ये जास्तीत जास्त जेव्हा फसवणूक होती किंवा अडचणी असतील तर वास्तूमध्ये जनरली आग्नेय दिशाच बघितल्या जाती. म्हणून मी वारंवार सांगतोय, आग्नेय दिशेतला ऍटलिस्ट दोष टाळा, जेणेकरून ठीकठाक राशाल. चौथी, साऊथ वेस्ट, नैऋत्य कोण. नैऋत्य कोण ह्या ज्या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या ना, या सगळ्या अडचणी मिळून नैऋत्य कोण मध्ये जेव्हा दोष तयार होतो तेव्हा येतात. एवढा महत्वाचा आहे ना नैऋत्य कोण, पृथ्वी तत्वाचा नैऋत्य कोण आहे. मी एका पॉडकास्ट मध्ये म्हणलेलो आहे, जगातल्या 98-99% फॅक्टऱ्या, व्यापार बंद होतात ह्या नैऋत्य कोणच्या दोषामुळे. ही दिशा जी आहे ही आहे रिलेशनशिपची, ही आहे लिडरशिपची, ही आहे जुने ग्राहक टिकून ठेवण्याची. व्यवसायात दररोज नवीन ग्राहक मिळवणं जेवढं महत्वाचं आहे तेवढंच त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे तुमचा जुना क्लायंट किती वेळ टिकतोय. समजा एका दुकानात महिन्याला 50 कस्टमर आले, त्या 50 कस्टमरांनी पुन्हा त्याच दुकानातून खरेदी केली आणि बाकीच्या पण आजूबाजूच्या लोकांना सांगितलं हे दुकान मस्त आहे, इथून खरेदी करा, चांगला डिस्काउंट देतो, हा माणूस आपला आहे, तर 50चं 500 मध्ये रूपांतर होईल. ही आहे साऊथ वेस्ट रिलेशनशिप. ही ग्राहकांसोबत असलेल्या चांगल्या संबंधाचं रिलेट केलं जाऊ शकतं. नैऋत्य दिशेसाठी उपाय, या दिशेत ऑफकोर्स डस्टबिन टाळा. टॉयलेट असलं तर ब्रासची पट्टी किंवा येल्लो कलरचा टेप त्याच्या आजूबाजूने यूज होईल 100%. त्याच्यानंतर ना येलो कलरचा बल्ब तुम्ही तिथे लावू शकता. नैऋत्य दिशेत सेप्टिक टँक एकदम थर्ड क्लास, एकदम घाणेरडा दोष क्रिएट करतो तिथे. टॉयलेट असलं तर शक्यतो बदला, नसेल बदलता येत तर ब्रासची पट्टी आणि येल्लो कलरचा टेप आहेच आहे. नंदी महाराजची मूर्ती जर साऊथ वेस्टला टाकली तर फॅक्टरीमध्ये आजूबाजूची लोक वफादार राहतात. ही एक चांगली रेमेडी आहे. आणि त्याचं फेसिंग ईशान्येकडे जेव्हा साऊथ वेस्ट मध्ये ठेवशाल. याच्या मागचा जो संबंध आहे, लोकांसोबत रिलेशन्स चांगले राहतील, पॉझिटिव्ह कनेक्शन्स क्रिएट होईल. पाचवी दिशा आहे पश्चिम दिशा, वेस्ट. वेस्ट इज बेस्ट. किचन असू द्या, सेव्हिंग्स असू द्या, कुठलीही घरात पॉझिटिव्ह ऍक्टिव्हिटी पश्चिम दिशेत पॉझिटिव्ह रिझल्ट क्रिएट करते. आतापर्यंतच्या दिशांमध्ये ईशान्य दिशा जी आहे ती विचार करण्याची कॅपॅबिलिटी देते, आयडिया देते ओव्हरऑल. पूर्व दिशा त्या विचारातून योग्य लोकांसोबत तुम्हाला जोडती. आग्नेय दिशा ज्या योग्य लोकांसोबत तुम्ही जोडल्या गेल्या तिथून कॅश फ्लो क्रिएट करते. साऊथ वेस्ट या सगळ्या गोष्टीला स्थिरता लावती आणि पश्चिम दिशा त्या स्थिरतामधून तो सोमरस एक्स्ट्रॅक्ट करते, म्हणजे तिथून नफा काढण्याचं काम करते. मेहनतीचं योग्य फळ आणि नफा यांच्याशी जोडली आहे पश्चिम दिशा. समजा एखाद्या व्यक्तीने 1 कोटी रुपयाचा व्यवसाय केला, टर्नओव्हर एका वर्षात 10 लाख रुपये कमवले. पुढच्या वर्षी केला 5 कोटीचा व्यवसाय, नफा कमवलाय 15 लाख रुपये. मग प्रश्न असा येतो, व्यवसाय वाढला पण नफा का नाही वाढला? कोरिलेट करू शकत असाल मी काय बोलतोय? जर एखादी व्यक्ती आपल्याला म्हणत असेल लय मेहनत करतोय, मरतोय, राबतोय, व्यवहार खूप आहे, पण बॅलन्स शीट मध्ये काहीच दिसेना, म्हणायला तर करोडोची उलाढाल पण खिच्यात खर्चायला पैसे नाही, तर पश्चिम दिशा
बेस्ट आहे. ह्या गोष्टींसाठी नेहमी लक्षात ठेवा. पश्चिम दिशेत टॉयलेट असेल, आयरनची पट्टी किंवा व्हाईट कलरचा टेप तिथे लावू शकता. त्यानंतर ग्रीन कलर नको, झाडं नको, रेड कलर नको. या 2-4-5 गोष्टी इथे दोष तयार करतात. पडदे लावलेले असतील तर पडद्यांवरचे जे फ्लॉवरचे डिझाईन आहेत ते पण दोष तयार करतील. ऑफ व्हाईट करून टाका पडदे पण. त्यानंतर आहे नॉर्थ वेस्ट म्हणजेच वायव्य दिशा. आता नॉर्थ वेस्ट दिशेकडे वळतो. लास्टची दिशा ही पैशासाठी. ही दिशा सपोर्टची आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या आजूबाजूच्या सहकाऱ्यांचा सपोर्ट हवा आहे, बॉसचा सपोर्ट हवा आहे. बॉसचा सपोर्ट नसला तर टिकू नाही शकणार, पॉलिटिक्स होईल. एका बिझनेसमॅनला मॅन्युफॅक्चररचा सपोर्ट हवा आहे, त्यानंतर डिस्ट्रीब्युटरचा सपोर्ट हवा आहे, त्याच्या ओव्हरऑल स्टाफचा सपोर्ट हवा आहे. जर एखादी व्यक्ती म्हणतीये मला माझे कलिग सपोर्टच करत नाही, मला माझा बॉस नुसता धारेवर धरतो, डीलर जे आहेत माझे डिस्ट्रीब्युटर आहे हे मला धारेवर धरतायत, बिलकुल सपोर्ट नाही करत, तर वास्तुशास्त्राच्या दृष्टीने वायव्य दिशा जी आहे तिथे दोष क्रिएट झाला असेल. दोष म्हणजे काय? डस्टबिन, टॉयलेट, सेप्टिक टँक. वेस्ट नॉर्थ वेस्ट ही डिप्रेशनची दिशा. नॉर्थ वेस्टच्या बाजूला बरेचसे वास्तू कन्सल्टंट वेस्ट नॉर्थ वेस्ट समजून नॉर्थ वेस्ट मध्ये सेप्टिक टँक टाकतात आणि मग हे सगळे प्रॉब्लेम आपल्या अवतीभोवती फिरतात. आपल्या आजूबाजूचे लोक जेव्हा सपोर्ट करताना तेव्हा आपल्या मनावरचा प्रेशर कमी होतो. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपण आपल्या कामावर अधिक चांगल्या पद्धतीने कॉन्सन्ट्रेट करू शकतो. त्यामुळे व्यवसाय असू द्या किंवा नोकरी असू द्या, सपोर्टिव्ह वातावरण तुम्हाला ग्रोथच देतं. शेवटची दिशा उत्तर दिशा. उत्तर दिशा हे सगळं जे काय आहे, तुम्ही जे साम्राज्य बनवलंय, नवीन नवीन ग्राहक जोडती. असं मानलं जातं ही दिशा कुबेराची पण आहे, लक्ष्मीची पण आहे. इथे टॉयलेट, लाल कलर, पिवळा कलर, स्टोरेज दोष तयार करतात. त्याच्यामुळे आयडियली या गोष्टी इथे नसाव्या. टॉयलेट असलं तर अल्युमिनियमची पट्टी किंवा ब्ल्यू कलरचा टेप त्याच्या आजूबाजूला लावलं, टॉयलेट झालं ट्रीट. आपण आतापर्यंत सगळ्या दिशांबद्दल बोललो. सगळ्या दिशा वेगवेगळ्या पद्धतीने माणसाला ग्रो करण्याला हेल्प करतात. ऍक्च्युली या दिशा नाही करत, त्यांच्यामध्ये ज्या लँड एनर्जीज आहेत त्या ग्रो करतात माणसाला. कोण आपल्याला आयडिया देतं, कुठली दिशा कनेक्शन देते, कुठली दिशा पैशाची व्यवहार देते. पण हे ओव्हरऑल कालचक्र आहे. एका गोष्टीमध्ये जर दोष क्रिएट झाला, ऑटोमॅटिक आजूबाजूच्या गोष्टींमध्ये, दिशांमध्ये दोष क्रिएट व्हायला सुरू होतं आणि ते कालचक्र तुटतं. म्हणून ओव्हरऑल वास्तू बॅलन्स्ड पाहिजे. कमर्शियल राहू द्या, बिझनेस राहू द्या, रेसिडेन्शियल राहू द्या, एनिथिंग. ईशान्य वाढलाय, नैऋत्य कमी झालाय, नैऋत्य वाढलाय, ईशान्य कमी झालाय, असं नाही चालत. सगळं काही बॅलन्स मध्ये लागतं. त्याच्यामुळे या 5-6 दिशा जर तुम्ही सांभाळल्या, ऍटलिस्ट फायनान्सचा प्रॉब्लेम तर तुम्हाला नाही होणार, ही भाऊची गॅरंटी. असंच कंटिन्यू राहा आणि फॉलो नक्की करा.